मिरज शहरातील आधुनिक वैद्यकीय सेवेत अग्रमानांकित असलेल्या सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा 5वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न। दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे। सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा 5वा वर्धापन दिन 15 ऑगस्ट 2025 रोजी उत्साहात करण्यात आला। या औचित्याने हॉस्पिटलच्या पुढाकारातून स्थापन करण्यात आलेल्या सिनर्जी हॉस्पिटलचे हेल्थ पॉइंट ब्लड स्टोरेज सेंटर या अत्यावश्यक सुविधेचे उद्घाटन माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या समारंभास माननीय आमदार श्री जयंतराव पाटील, माननीय आमदार गोपीचंद पडळकर, माननीय आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमदार श्री सुरेश खाडे, आमदार श्री रोहित दादा पाटील, जिल्हाधिकारी माननीय श्री अशोक काकडे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त माननीय श्री सत्यम गांधी, जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री संदीप घुगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। या नव्या उपक्रमाविषयी माहिती देताना हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर माधवी धोपाडे यांनी सांगितले की अपघात, प्रसूतीतील रक्तस्राव, ॲलेसेमिया, कर्करोग, ॲनिमिया यासारख्या आपत्कालीन स्थितीमध्ये अनावश्यक रक्तपुरवठा आता या सेंटरच्या माध्यमातून तात्काळ शक्य होणार आहे। NABU आणि WHO मान्यताप्राप्त प्रोटोकॉल्सनुसार चालणाऱ्या या सेंटरद्वारे सुरक्षितपणे वेळेवर आवश्यक रक्त व रक्तघटक गरजूंना देणे शक्य होणार असल्याचे सांगितले। हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर रवींद्र आरडी यांनी सांगितले की सिनर्जी हॉस्पिटल हे 250 खाटांचे एक अत्याधुनिक टर्शरी केअर हॉस्पिटल असून येथे कार्डिओलॉजी, CTVS, आर्थोपेडिक्स, ऑन्कोलॉजी, पेडियाट्रिक्स, मदर अँड चाइल्ड केअर, डायग्नोस्टिक, ट्रामा केअर, ICU व NICU अशा अत्याधुनिक सेवा एकाच छताखाली उपलब्ध आहेत। हॉस्पिटल आयुष्मान भारत, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, ECHS, ESIS, आयुष्मान भारत, कर्नाटक आरोग्य योजना अशा विविध शासकीय योजना अंतर्गत रुग्णसेवा पुरवते। तसेच CSR अंतर्गत आरोग्य शिबिरे, रक्तदान मोहिमा, जनजागृती उपक्रम राबवले जातात। या वर्धापन दिनानिमित्त हॉस्पिटलमध्ये कार्यरत डॉक्टर्स, नर्सेस आणि सर्व कर्मचारी वर्गासाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्यांच्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाने वातावरण अत्यंत आनंदमय झाले। त्यामुळे कर्मचाऱ्यांमधील सृजनशीलता, एकोप्याची भावना आणि संस्थेविषयी असलेली निष्ठा अधिक दृढ झाली। या समारंभास डॉक्टर रवींद्र आरडी, श्री प्रसाद जगताप, डॉक्टर संजय साळुंके, डॉक्टर सुरेश पाटील, डॉक्टर माधवी धोपाडे, डॉक्टर विराज लोकर, डॉक्टर नाथानियल ससे, डॉक्टर बिपिन मुंजाप्पा, डॉक्टर तुषार धोपाडे, डॉक्टर प्रदीप देवकते, डॉक्टर सचिन जंगम, डॉक्टर ऋषिकेश आरडी, डॉक्टर रुपल आरडी, डॉक्टर राजकुमार खांबे तसेच सर्व विभाग प्रमुख व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते। त्यांच्या मार्गदर्शनाने आणि उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिक प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला। दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क कडून मुख्य संपादक गणेश वायदंडे। सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज याच्या 5व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे खासदार विशालजी पाटील, या मतदारसंघाचे आमदार आणि विकास म्हणून ज्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं असे आमदार सुधीरजी गाडगीळ, व्यासपीठावर उपस्थित जनस्वराज्य पक्षाचे राज्याचे अध्यक्ष समित कदम, भारतीय जनता पार्टीचे खूप ज्येष्ठ नेते, माजी अध्यक्ष, लोकसभाही 2दा लढवली असे दीपक बाबा शिंदे, श्री प्रसाद जगताप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर रवींद्र आरडी, त्यांच्या भाषणानंतर आमची जवळीक किती आहे हे काय मी सांगायला नको, असे या हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरडी, दिलीप वाघ्यानीजी, कार्यक्रमाला उपस्थित वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, प्रामुख्याने ज्यांचा आरोग्यदूत अशा प्रकारे गौरवून
सन्मान झाला असे सगळे आरोग्य दूत बंधू आणि भगिनी, आपल्या सगळ्यांना सांगलीकरण